नमस्कार मंडळी, मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे। तर आज मी बनवते महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये बनणारा लाडका नाश्ता म्हणजे कांदे पोहे। तर इथं त्यासाठी 2 मोठी वाटी भरून मी पोहे घेतलेत आणि पोहे धुण्याच्या अगोदर स्वच्छ चाळून घेतलेत आणि छान असे नीट करून घेतलेत। आता याच्यानंतर मी इथं पोहे धुवून घेणार आहे। तर पोहे धुताना सुद्धा अगदी आपण 2-3 वेळा न धुता फक्त एकदाच पोहे धुवून घ्यायचे, त्याच्यामुळे पोहे छान भिजले पण जातात आणि चांगले सुटे पण होतात, पोहे अगदी मऊसूत बनतात। तर इथं मी खूप जास्त पाणी घेतलंय आणि फक्त एकदाच हे पोहे छान असे पाण्यामध्ये धुवून घेणार आहे। तर इथं मी स्वच्छ पोहे धुवून याच्यामधलं सगळं पाणी व्यवस्थित असं काढून घेते। जर भांड्यामध्ये पाणी राहत असेल तर तुम्ही हे पोहे चाळणीमध्ये सुद्धा धुवू शकता आणि झाकण ठेवू शकता। आता इथं पोहे धुवून ठेवलेत, तर बाकीची सगळी तयारी करूस्तोपर्यंत मी ह्याच्यावरती झाकण घालते आणि हे पोहे भिजण्यासाठी बाजूला ठेवून देते। तर सगळ्यात अगोदर तर बाकीची तयारी करायच्या अगोदर पोहे धुवून ठेवायचे, म्हणजे छान भिजले जातात आणि सुटे होतात। आता लागणारं साहित्य घेतलंय, तर इथं मुठभर शेंगदाणे म्हणजे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत, भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घेतली, एक 10 ते 15 कढीपत्त्याची पाने घेतलेत, एक मोठा कांदा असा बारीक चिरून घेतलाय आणि ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेत। तर या कमी तिखटाचे आहेत त्याच्यासाठी मी 3 घेतलेत आणि छान झणझणीतपणा येण्यासाठी, मला झणझणीत पोहे आवडतात त्यासाठी मी इथं 3 मिरच्या घेतलेत। त्याचसोबत आता इथं कृती करायची आहे। तर पोहे करणं खूप जास्त अवघड नाही किंवा कुणाला येत नाही असं नाही, सगळ्यांनाच पोहे करायला येतात, पण मी माझ्या पद्धतीची रेसिपी शेअर करते। तर इथं कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलंय। आता तेल चांगलं कडकडीत गरम नाही करून घ्यायचं, हलकंसं गरम झालंय। आता ह्याच्यामध्ये जे शेंगदाणे घेतलेत ना, तर हे शेंगदाणे घालून घेते आणि फक्त शेंगदाणे छान थोडासा रंग बदलस्तोपर्यंत शेंगदाणे ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचे, म्हणजे छान कुरकुरीतपणा या शेंगदाण्याला आला का नाही की बाकीचे सगळं साहित्य मी ह्याच्यामध्ये घालून घेते। तर इथं बघू शकता शेंगदाणे छान असे तळले जात आहेत, शेंगदाणे मस्त तळले गेलेत, छान कुरकुरीतपणा आलाय। खूप जास्त सुद्धा तळले नाहीत, कारण एकदम खूप जास्त तळून घेतलं ना तर बाकीचं साहित्य भाजस्तोपर्यंत शेंगदाणे जास्त करपले जातील। आता याच्यानंतर मी अर्धा चमचा मोहरी घातली आणि त्यासोबत मी अर्धा चमचा जिरं सुद्धा घालते। तर तेल चांगलं तापले, त्याच्यामुळे अगदी पटकन जिरं मोहरी तेलामध्ये फुटली। आता याच्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातलेत, ज्या हिरव्या बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घातलेत। तर कढीपत्ता आणि मिरच्या या तेलामध्ये चांगल्या तळून घेतला का नाही की पोह्याला चव पण चांगली येते आणि चांगले झणझणीतपणा मस्त येतो। तर मिरच्या कढीपत्ता तळून घेतलाय। आता त्याच्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा मी आता भाजून घेते। तर कांदा मी खूप जास्त भाजून घेत नाही, अर्धवट असा कच्चाच कांदा ठेवते पोहे बनवताना, कारण अर्धवट कच्च्या कांद्याची चव ना या पोह्यामध्ये खूप मस्त येते, म्हणजे माझी बनवायची ही पद्धत आहे। इथं बघू शकता कांदा चांगला भाजला पण गेलाय, पण खूप जास्त करपला नाही, अर्धा असा कच्चा दिसतोय। तर या पद्धतीनेच मी कांदा भाजून घेतलाय। आता कांदा आणि हे सगळे मसाले चांगले असे परतून झालेत। आता ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालते। तर बाकीच्या साहित्यामध्ये पाव चमचा मी इथं हळद घालते। तर पोह्यामध्ये हळद सुद्धा जास्त पडली ना तर पोहे कधी कधी खूप कडवट असे लागतात जास्त हळदीमुळे, किंवा जास्त हळद पडली तर रंग खूप असा डार्क येतो, त्याच्यामुळे ते दिसायला पण एवढे खास वाटत नाहीत। तर अगदी मी इथं पाव चमचा हळद घातले। तर त्याच्यानंतर जे भिजवून ठेवलेले पोहे आहेत बघा, मस्त असे सुटे झाले ती। तर हे सगळे व्यवस्थित असे मोकळे करून घेतले आणि आता या फोडणीवरती हे पोहे घालून घेते। पोहे घातल्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मी इथं मीठ घालते। तर मी इथं साखर घालत नाही, तुम्हाला आवडत असेल तर अर्धा चमचा इथं साखर पण घालू शकता आणि इथंच लिंबाचा रस सुद्धा तुम्ही या पोह्यामध्ये पिळू शकता। तर मला गोडसर अशी झणझणीत पोहे आपण नेहमी घरी बनवतो त्याच पद्धतीने, मी नेहमी घरी याच पद्धतीने पोहे बनवते, त्याच्यामुळे मी या पद्धतीने केले। तुम्ही साखर आणि लिंबाचा रस इथं तुम्ही वापरू शकता। तर आता पोहे चांगले मिक्स करून घेतलेत आणि पोहे तर फक्त आपल्याला पोहे मिक्स करून घ्यायचे ती। इथं पोहे तयार झाले, ती बघा मस्त असे मोकळे सुटसुटीत असे पोहे तयार झालेत। तर आता अर्धा एक मिनिट मी परतून घेतल्यानंतर या पोह्यांमध्ये भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालते। कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा हे पोहे चांगले एकजीव करून घ्यायचे ते। तर बघू शकता तुम्ही इथं मी परतताना पोहे किती छान मोकळे मऊसूद असे वाटतात। तर छान असे पोहे परतून झालेत। आता झाकण घालते आणि बारीक गॅसवरती फक्त 1-1.5 मिनिटच ठेवते, कारण पोहे तयार झालेत, पण एक दणदणीत वाफ काढली ना की अजून छान मोकळे आणि चव पण मस्त येते त्यासाठी। तर 1 मिनिटभर ठेवून मी पोहे परत मस्त असे मिक्स करून घेतलेत आणि इथं छान सुटे मोकळे सुटसुटीत असे झणझणीत पोहे तयार झालेत।
तर इथं तुम्ही साखर आणि लिंबाचा रस घालू शकता. तर अगदी कमी वेळामध्ये महाराष्ट्राचा लाडका नाश्ता तयार झाला आहे. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा या पद्धतीनं. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी जरा जरी आवडली असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट सांगासुद्धा विसरू नका. तर चला भेटू मंडळी असा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.